ज्ञानेश्वर मात्रे बोला. सभापती महोदया, 15/3/2024 या शासन आदेशाच्या नुसार दुर्गम आणि डोंगराळ भागातली विद्यार्थी संख्या ही कमीत कमी असावी याकरता मागच्याच आठवड्यामध्ये मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या दालनामध्ये स्वतः मंत्री महोदय नितेशजी राणे साहेब, मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब त्या ठिकाणी बैठक झाली होती. डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये त्या ठिकाणची लोकवस्तीच कमी झाली आहे, म्हणून तिथला निकष पद वाचवण्यासाठी 20चा आहे तो 10चा करा अशी आम्ही आग्रहाची विनंती केली आणि ती मान्य केली. त्याच्यावर अजून कोणत्याच प्रकारचा निर्णय मंत्री महोदय झालेला नाही. पहिली ते 8वी पर्यंत जेवढ्या जिल्हा परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असतील तिथे त्यांनी 10च्या आतमध्ये जर विद्यार्थी असले तरी आम्ही 2 शिक्षक देणार असं म्हटलं आहे. पण खाजगी शाळांना मंत्री महोदय त्या ठिकाणी सुद्धा शिक्षक मिळाला पाहिजे. 9वी 10वीचा शिक्षक जो शून्य झालेला आहे तो ओव्हरऑल संपूर्ण राज्यामध्ये म्हणजे डोंगराळ दुर्गम भागाला तर कराच, पण आमची विनंती आहे की ग्रामीण भागाला 20च्या ऐवजी आपण 15चा निकष केला तर सगळ्या शाळा वाचतील ते आपण करणार का? दुसरं, ज्युनियर कॉलेजचा पण आपण विचार करायला लागेल की 60 अधिक 20 अशी 80ची तुकडी आपण केली आहे ग्रामीण आणि दुर्गम डोंगराळ भागाची, ती आपल्याला 40 अधिक 20 करणार का? असे 2 माझे प्रश्न आहेत. सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने जी बैठक माननीय मंत्री महोदयांनी घेतली होती, स्थानिक लोकप्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने लवकरात लवकर शासन निर्णय काढण्यात येतील. त्याच पद्धतीने आता ज्या सूचना सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केल्या त्या देखील विचारात घेऊन उचित निर्णय घेण्यात येईल.